मधला मारुती येथील टिळक चौकातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा जवळील जुनी कोनशिला बसवण्याबाबत व नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान परिसर सुशोभीकरण करण्याबाबत सीए सुशील बंदपट्टे यांनी सोलापूर महापालिकेचे उपायुक्त घोलप साहेब यांना निवेदन दिलं। टिळक चौकातील लोकमान्य टिळक व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची दुरावस्था झाली आहे, अशी माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांनी दिली। खरं तर तुम्ही सोलापुरातल्या महापुरुषांचे जे जे काय आपण मूर्ती पुतळे उभे केलेले आहेत किंवा उद्यान परिसर उभा केलेला आहेत, आज सोलापुरात जर तुम्ही या उद्यानांकडे मूर्ती पुतळ्यांकडे जर उभे राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे आणि महापालिकेचं प्रशासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। म्हणजे अत्यंत दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे याची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे आणि म्हणून मी एक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रदेशवर पदाधिकारी आहे, शहर उपाध्यक्ष म्हणून मी आज निवेदन दिलेलं आहे की बाबा या महापुरुषांचे जे पुतळे जसं की टिळक चौक आहे, सुभाषचंद्र बोस पुतळा आहे किंवा गांधींचा पुतळा आहे, परवा तिथं ॲक्सिडेंट झाला, गाडी धडकली आणि त्याचाही परिसर बिघडलेला आहे। तर अत्यंत दुर्दशा झालेल्या या महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण व्यवस्थित व्हावं। आपणास माहित असलेलेच की सदर पुतळा उभा करण्यासाठी जो संघर्ष झाला होता त्या संघर्षाची साक्ष देणारी कोनशिला तिथे लावण्यात आली होती, परंतु नंतर सुशोभीकरण करत असताना ती जुनी कोनशिला गायब करण्यात आली आणि त्या जागी नवीन कोनशिला बसवण्यात आली। प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यावर त्वरित कारवाई करावी अशी विनंती सीएस सुशील बंदपट्टे यांनी महापालिकेला निवेदनाद्वारे केली। 1995 मध्ये परत त्याचं सुशोभीकरण झालं। नामदार शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्याकडून त्याची पुन्हा एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर त्याचं अनावरण केलं गेलं होतं आणि आत्ता या काळात त्या पुतळ्याकडे अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे, कलर उडालेला आहे, आजूबाजूचा परिसर अत्यंत अवस्था बिकट झालेली आहे आणि तिथे कोनशिला लावण्यात आली होती ह्या 1976च्या संघर्षासंदर्भात, कार्यासंदर्भात, मूर्ती अनावरणासंदर्भात ते कोनशिला सगळे गायब आहेत। सदर कोनशिला गायब कुठे केले, कोणी केले याबाबत प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केलेला आहे आम्ही आणि त्या कोनशिला तात्काळ शोधून त्या पुनर्प्रस्थापित व्हाव्यात, त्याचं सुशोभीकरण व्हावं ही आमची प्रमुख मागणी आहे।